माझ्या बँकेत $12,000 होते. आता माझ्याकडे फक्त $4 आणि कपड्यांची एक कचऱ्याची पिशवी आहे. 2 वर्षे मी दोन नोकऱ्या केल्या, माझ्या स्वतःच्या घरासाठी एक पैसा जमवला. पण मी एक मोठी चूक केली. सुरक्षेसाठी माझे पैसे जॉइंट सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवण्यासाठी मी माझ्या आईचे ऐकले. आज सगळा गोंधळ उडाला. मी माझ्या पालकांना सांगितले की मी माझ्या बहिणीच्या कॉलेजच्या फीसाठी पुन्हा पैसे देण्यास नकार दिला आहे. माझे वडील ओरडले की जोपर्यंत मी त्यांच्या छताखाली राहतो, तोपर्यंत माझे पैसे हे कुटुंबाचे पैसे आहेत. मी कामावर गेलो आणि जेव्हा मी रात्री 8 वाजता घरी आलो, तेव्हा कुलपे बदललेली होती. माझा सर्व सामान कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये रस्त्यावर पडलेला होता. मी हॉटेलमध्ये रूम बुक करण्याचा प्रयत्न केला, पण माझे कार्ड नाकारले गेले. मी माझे ॲप तपासले आणि मला मोठा धक्का बसला. माझ्या आईने एक पैसा, पूर्ण $12,000 तिच्या खाजगी खात्यात ट्रान्स्फर केले होते. मी रडत रडत पोलिसांकडे गेलो, पण त्यांनी मला सांगितले की हे एक दिवाणी प्रकरण आहे कारण खाते जॉईंट होते. ते काहीच करू शकले नाहीत. आता मी शहराच्या फ्री वाय-फायचा वापर करून एका पार्कच्या बेंचवर बसून हे टाईप करत आहे. माझे आई-वडील फोन उचलत नाहीत. माझ्या बहिणीने मला सगळीकडून ब्लॉक केले आहे आणि आज रात्री मी कुठे झोपणार आहे याची मला काहीच कल्पना नाही.